मोस्ट IMP डेरिवेशन है. Laplace law for a spherical membrane of a drop किंवा काय excess pressure for a drop. excess pressure for a ड्रॉपचं आपल्याला काय करायचं, एक्सेस प्रेशर काढायचं. काय बघा, सपोज हा तुमचा ड्रॉप आहे ज्याचं रेडियस किती आहे, कॅपिटल आर म्हटलं. त्याचं रेडियस किती म्हटलं मी, कॅपिटल आर. थोडस त्याच्यामध्ये फूक केलं, काय केलं आपण, फूक केल्यामुळे काय जाईल, तो असं थोडासा साईज काय करेल, मोठा होईल ना. ही साईज काय झाली त्याची, मोठी झाली. किती मोठी झाली, मी म्हंटल त्याची साईज झाली सपोज डेल आर ने खूपच छोटी झाली, खूपच छोटा डेल आर ने मोठी झाली. मग मी जर विचारलं आत्ताची जी साईज आहे ती किती असेल, तर तुम्ही काय सांगाल, आर प्लस डेल आर असं राहील ना, आर प्लस डेल आर. राईट, काय डाऊट आहे. चल, पहिला जो एरिया, हा पहिला इनिशियल एरिया होता A1 आणि नंतर हा झाला तुमचा फायनल एरिया A2. चलो, A1 जर विचारलं तर तुम्ही काय लिहाल, स्फेरिकल आहे ना, म्हणजे काय म्हणजे 4πr². मी विचारलं तुम्हाला A2 सांगायला तर तुम्ही काय लिहाल, 4π r ची व्हॅल्यू काय लिहिणार, आर प्लस डेल आर. त्याचं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. म्हणजे काय झालं, 4π याचं काय करूया आपण, स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ आर इंटू डेल आर प्लस डेल आर चा स्क्वेअर. मी तुम्हाला सांगितलंय व्हेरी स्मॉलचा जर स्क्वेअर काढत असेल तर व्हॅल्यू काय होते, अजून छोटे होत असते. म्हणून त्याला आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. मग काय झालं तुमचं, 4π मध्ये मल्टिप्लाय करूया, 4π r स्क्वेअर प्लस किती 8π r. 4π ने याला मल्टिप्लाय केला, 8π r इंटू डेल आर तर 0 झाला. काय डाऊट आहे, हे काय भेटलं मला A2, हे काय भेटलं मला A2 आणि हे काय भेटलं मला A1. कितीचा एरिया मध्ये चेंज झाला, म्हणजेच काय करू आपण, DA म्हणजेच काय A2 मायनस A1. A2 किती, 4π r स्क्वेअर प्लस 8π r डेल आर, बरोबर की नाही. मायनस करायचं किती, 4π r स्क्वेअर, बरोबर की नाही. A1 बघा ना, A1 किती, 4π r स्क्वेअर, हा 4π r स्क्वेअर, हा 4π r स्क्वेअर. गेट काय, DA किती बनला रे, DA किती बनला, 8π r डेल आर. नाही कळालं, समजलं इथपर्यंत. बाबा पुढचं मोस्ट टाइमपिक 4 मार्काचा आहे. समजलं किती सिंपल आहे. मग मी म्हटलं DW काढून घेऊ, वर्क डन काढून घेऊ. DW जर काय असतं, T इंटू DA असतं. मग T जशाच तसा, DA ची व्हॅल्यू किती आली, 8π r डेल आर, 8π r डेल आर. फक्त मी याला असं करून घेतो, 8t π r डेल आर. फक्त काय करून घेतो मी, कळालं ना, फक्त न्यूमन नंबर तो पुढे घेतला. हे काय भेटलं मला, DW. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्याला इक्वेशन नंबर काढलं मी 1. काय डाऊट. दुसरा आपल्या जवळ काय फॉर्म्युला आहे, DW इज वर्कडनचा फॉर्म्युला काय, वर्कडन इज काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी म्हटलं छोटासा वर्कडन करायचं म्हणून काढलं मी DW. फोर्स म्हटलं मी, फोर्स तर कॉन्स्टंट आहे, हा काय होईल D इंटू डेल आर. डिस्प्लेसमेंट किती झालं, डेल आर. डिस्प्लेसमेंट किती झालं तुमचा, डेल आर. DA आणि DW, याला DA आर करून ठेवू. DX चे काय DR. काय डाऊट आहे, आर मध्ये चेंज होईल ना, काय डाऊट आहे. मग मी म्हटलं प्रेशरचा फॉर्म्युला इथं घेतो. मी म्हटलं प्रेशर इज काय असणार, फोर्स अपॉन एरिया. फोर्स इज काय, प्रेशर इंटू एरिया. मग किती एक्स्ट्रा प्रेशर लागला, म्हणून मी म्हटलं एफ एक्सेस काढायचं आहे. तर तुम्ही काय असाल, पी एक्सेस घ्यावं लागेल इंटू का एरिया. मग पी एक्सेसचा फॉर्म्युला आपण लिहितो PI मायनस PO, बरोबर आहे, PI मायनस PO. आणि एरिया काय तुमचा 4π r. काय डाऊट आहे, एफ एक्सेसचा फॉर्म्युला मला मिळाला. मग एफ एक्सेसचा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे, तो किती तुमचा PI मायनस PO इंटू किती 4π r स्क्वेअर. हा चला याला डेल आरच करून घ्या, हे तर डेल आर इंटू काय डेल आर.
हे काय म्हटलं मला DW, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी 2. मग काय म्हटलं मी फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 1 and 2 बद्दल विचार करतोय. राईट साईडला कसं आहे इक्वल आहे, तर लेफ्ट साइड काय होऊन जाईल इक्वल. मग काय झालं 80 पाय आर काय डेल आर इज इक्वल टू काय PI मायनस PO इंटू किती 4 पाय आर स्क्वेअर इंटू काय डेल आर. काय काय उडतं बघा मग आता. हा डेल आर उडेल, हा डेल आर उडेल, हा पाय उडेल, हा पाय उडेल, हा आर उडेल, आर उडेल. म्हणजे काय उरलं तुमचं 80. बाकी सगळं तर उडलंय. इथं काय PI 80 का बरं आला. हा 80. हा 4 1 4 4 2 8 बरोबर आहे. 4 1 4 4 2 8 किती उरलं 2T. हा PI मायनस PO उरला आणि काय उरलं तुमच्या याच्यामध्ये फक्त आर उरलं. म्हणून तुम्ही काय म्हटलं PI मायनस PO. PI मायनस PO इजूड काय 2T बाय काय डाऊट आहे. आणि आपल्याला माहित होते हे येणार होते, आपल्याला माहित होतं कारण की आपण ऑलरेडी तो फॉर्म्युला लिहिला होता. PI मायनस PO कोणासाठी आला रे, हा कोणासाठी आला ड्रॉप साठी आला. सिमिलरली प्रॉबॅबिली काय प्रॉबॅबिली काय 2 प्री सरफेस, 2 प्री सरफेस असतात. त्याच्यामुळे काय फॉर्म्युला बनेल PI मायनस PO बरोबर किती बनेल 4T बाय काय डाऊट आहे. झालं 4 मार्क फिक्स. सिंपल आहे बोर्डाचा. मग आपल्या इथून एक लॉजिक कळतं. मी काय म्हंटल असं घेतलं बघा, असा शब्द घेतला. हा A पॉइंट आणि हा B पॉइंट. हा मी विचारलं व्यवस्थित समजून घ्यायचा. याच्या मधल्या साईडला प्रेशर किती आला 4T बाय आर किंवा 2T बाय आर येईल ना. ड्रॉप असेल तर 2T बाय आर, ड्रॉप असेल तर किती येतोय 2T बाय आर. बबली असता तर किती झालं असतं 4T बाय आर आला असतं. बघ हा कोणता शेप आहे, हा कोणता शेप आहे कॉन्व्हेक्स का कॉन्केव्ह. कॉन्व्हेक्स खालच्या साईडला कोणता आहे कॉन्व्हेक्स आणि वरच्या साईडला काय कॉन्केव्ह. आणि आपल्याला माहिती आहे ना मी जर म्हटलं असतं पीक कॉन्व्हेक्स काढायचं रे, पीक कॉन्व्हेक्स साईडला काढायचं, तुम्ही काय म्हटलं असतं, तुम्ही असं म्हटलं असतं जो प्रेशर आहे तो कसा आहे कमी होणार आहे का वाढणार आहे, कमी होणार आहे. मग सबट्रॅक्शन करू का ऍडिशन करू, सबट्रॅक्शन करायला कोणामधून वरच्या साईडला काय ऍटमॉस्फिअर आहे ना. म्हणून तुम्ही काय केलं P0 मायनस 2T बाय आर. तेच जर मी म्हटलं असतं पी कॉन्केव्ह काढायचं रे तर तुम्ही काय केलं असतं P0 प्लस 2T बाय आर. का बरं केलं कळालं का P0 मायनस 2T बाय आर आणि P0 प्लस 2T बाय आर. काय डाऊट आहे आता मी काय केलं एक असा कंटेनर घेतला, भला मोठा फुगा लावला, इवलूसा फुगा लावला आणि याला मी काय केला असं क्लोज केलेलं होतं. क्लोज केला याचा अर्थ काय झाला, क्लोज केला याचा अर्थ असा झाला की इकडचं तिकडे जाणार तिकडचं इकडे जाणार. पुढच्या केसमध्ये काय केलं, पुढच्या केसमध्ये असं केलं. म्हणजे काय केलं जो होता कॉर्क तो काय केला या कांदा आपण कॉर्क, कॉर्क काय केला आपण कॉर्क काय केला रिमूव्ह केला. कॉर्क काय केला म्हणजे इकडचं तिकडं होईल तिकडचं इकडं होईल. मग क्वेश्चन आहे हर्षदा बरोबर सांगू शकते स्मॉल बिकम स्मॉल, स्मॉल बिकम्स स्मॉल, लार्ज बिकम्स लार्ज. हा एक ऑप्शन आहे आणि एका लेवलला जाऊन थांबेल. दुसरा ऑप्शन आहे स्मॉल बिकम्स लार्ज, लार्ज बिकम्स स्मॉल. नो चेंज. नेक्स्ट पुढचा जो आहे ऑप्शन नो चेंज. या दोघांपैकीच कोणता तरी तर नो चेंजचा घ्यायचा प्रश्न आहे. हा काय होईल छोटा छोटा होईल मोठा मोठा होईल किंवा छोटा मोठा होईल मोठा छोटा होईल.
छोटा मोठा होईल आणि मोठा छोटा होईल. असं मग कसं है? हा हट करो. छोटा मोठा मोठा छोटा. पण उत्तर वाला स्मॉल बिकम्स लार्ज. स्मॉल बिकम्स कुठे गेला? स्मॉल बिकम्स स्मॉल, लार्ज बिकम्स लार्ज. छोटा छोटा होत जाणार, मोठा मोठा होत जाणार. कारण आपण डोकं लावत नाही म्हणून. लावते का तू डोकं? लावते. आत्ता लावायचं राहून गेला. पी आय मायनस पीओ जो आहे तो काय 2t बाय आर आहे. म्हणजे काय कळालं? पी आय मायनस पीओ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर. ज्याचा आर छोटा त्याचा पी आय मायनस पीओ कसा राहील? मोठा. ज्याचा आर मोठा त्याचा पी आय मायनस पीओ कसा राहील? छोटा. म्हणजे इथला जो प्रेशर आहे तो कसा राहील? कमी. इथला जो प्रेशर राहील तो कसा राहील? जास्त. प्रेशर कसा फ्लो होईल? लार्ज कडून स्मॉल कडे. म्हणजे इकडचं प्रेशर, इकडची एअर इकडे जाईल. म्हणून हा छोटा छोटा राहील आणि हा मोठा मोठा होईल. देअरफॉर प्रेशर फ्लो फ्रॉम हाय टू प्रेशर कसा फ्लो होणार आहे? हाय टू लो फ्लो होणार आहे. हाय टू लो फ्लो होत असेल तर कसं झाला? स्मॉल कडून तो बिग कडे शिफ्ट झाला. कळालं? नक्की कळालं. आता तू उत्तर देशील. आता युअर स्मार्ट स्टुडंट. बबली घेतला आपण. काय घेतलं? तो बबली घेतला. बबलीचा रेडियस आहे 4t बाय रेडियस आहे 2m. तो स्मार्ट त्यात असल्यामुळे मी डायरेक्ट देतो पी आय मायनस पीओ जो आहे 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जर त्या बबलीला, तेच बबली 2 mm चे, पण आता त्या बबलीला तू काय केलं? पाण्यामध्ये घेतलं तर प्रेशर किती होईल? पी आय मायनस पीओ किती होईल? क्वेश्चन काढा लागतं. अशा क्वेश्चन काढा. जेव्हा एअर मध्ये होता तर किती होता? 10. मग पाण्यामध्ये टाकलं तर तेवढंच राहील का बदल? तेवढाच राहिला पाहिजे. तुला काय म्हणायचंय? तुला काय बोलायचंय? हा बोला. कमी होऊन जाईल. कसं काय? पाण्यामध्ये गेला का प्रेशर कमी होतं. पाण्याच्या बाहेर आला का प्रेशर वाढतं. नाही पण कमी होईल एवढं तर नक्की. पण 100% कमी होईल. आरशदासारखे स्मार्ट स्टुडंट उत्तर चुकू शकते. तुम्ही काय असो आरशदा. हा काय बबली आहे. जसं मी त्याला बबलीला पाण्यामध्ये टाकलं तो कोणासारखा ऍक्ट व्हायला लागला? ड्रॉप सारखा. कारण की आता त्याच्याकडे फक्त प्रिसर्फेस किती राहिले? एकच. प्रिसर्फेस किती राहिला? एकच. म्हणजे ए पण जे काय भेटलं ते कोणामुळे भेटलं? 4t बाय आर भेटत. आता पी आय मायनस पीओ जे काय भेटणार ते कोणामुळे भेटणार आहे? 2t बाय आर मुळे भेटणार आहे. म्हणजेच किती होणार आहे? 5 न्यूटन पर मीटर. प्रेशर काय झाला? कमी झाला. प्रेशर काय झाला? कमी झाला. आरशात बोलली ना, मी बोलली होती ना. पण ती सांगणार होते पण ती सांगू शकत नव्हते. रात्रीचा अभ्यास कमी झाल्यामुळे. मी आरशदा काहीच बोललो नाही. तू काय येडाने मूर्खाने असते. 5 मीटर टेन्शन 10 आहे. तोचे पागल. मी बोललो तिला. हा याला मी काय केलं? याला काय केलं? मी परत पाण्यात आणलं. कसं करणार आणलं त्याला? पाण्यात. मग विचारलं तुला इथं पी आय मायनस पीओ किती? आता तू काय म्हणशील आरशदा? तू लगेच काढशील अक्षदा. ओके. पी आय मायनस ते दोघे पण सारखे जण रात्रीचा अभ्यास करणार आहेत.
नाही हो कॅन्सल कॅन्सल 40/8 4 टी किती आहे 10 आर किती आहे 5 5 एका 5 दुने 10 म्हणजे किती झालं 8 कोणासाठी आला बाहेरसाठी आला म्हणजे 100% इकडे जाताना किती होते 4 न्यूटन पर कळालं का क्वेश्चन कळालं छापा